हा आपला महाराष्ट्र, हा मराठवाडा आणि हा मी. कधी काळी राष्ट्रकुटांची राजधानी असलेला मी पुराणात रत्नापूर तर इतिहासात लत्तलौर नावानं प्रचलित होतो. आज तुम्ही मला लातूर म्हणून ओळखता. संतांचा पावन स्पर्श आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर व्यक्तिमत्वांच्या चरणाचा माझ्या भूमीला स्पर्श झालेला मी. मराठी, हिंदी, कन्नड, लाडी, गुजराती, मारवाडी, वडार अशा विविध भाषांनी समृद्ध असलेला मी. माझ्या इतिहासाला एक सोनेरी झालर आहे, तशीच एक काळी किनारही आहे. हा काळ होता निजामी राजवटीचा, अन्याय, अत्याचार आणि शोषणाचा. संपूर्ण मराठवाडा तब्बल 150 वर्ष रजाकारी जुलमाचा गुलाम होता, स्वातंत्र्यासाठी धुमसत होता. पण माझ्या भूमीला हा तिरंगा पहिल्यांदा पाहायला 1942 साल उजाडावं लागलं. माझ्या मातीतल्या देशभक्तांनी सोलापूरहून गनिमी काव्यानं तिरंगा आणून रातोरात मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईवर फडकावला. यात एक युवक शहीदही झाला आणि त्यानंतर या भूमीत राष्ट्र स्वातंत्र्याची ज्योत धगधगायला सुरुवात झाली. देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं, परंतु मी मुक्त झालो ते 17 सप्टेंबर 1948 साली. पुढे मी महाराष्ट्रात सामील झालो ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या स्वरूपात. इतिहासात निजामी राजवटीमुळे मागास राहिलो आणि आता महाराष्ट्रात येऊनही इतक्या वर्षात माझा विकास झाला नाही. निसर्गानं तर नेहमीच माझ्यावर अन्याय केला. मराठवाड्यावर आणि माझ्यावर भयानक संकटांची एकामागून एक अशी मालिकाच सुरू झाली. 1972चा माणसांच्या माणूसपणाचा आणि सहनशक्तीचा अंत पाहणारा भीषण असा दुष्काळ. दूर दूर पर्यंत ओसाड पडलेली गावं, तहान भुकेनं व्याकुळ असलेली माणसं आणि जनावरं, पाण्या वाचून जळालेली झाडं आणि शुष्क पडलेली शेतं. जिथे माणूस आणि जनावरांना प्यायला पाणी नाही, तिथे शेतीची काय दशा. कोरडे डोळे घेऊन पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या माझ्या मातीतल्या माणसांना डोळ्यातल्या पाण्याशिवाय काहीच गवसत नव्हतं. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या मुलांची शिक्षणं सुटली. स्त्रियांना पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागली. शेती व्यवसायावरती तर कायमचं बालंट आलं. माझ्या भूमिपुत्रावर माझीच काळी धरणी माय रुसली. दुष्काळामुळे माझी जवळची माणसं माझ्यापासून दूर गेली. अन्न, पाणी, रोजगाराच्या शोधात स्थलांतर करायला लागली. माझ्या जवळ थांबण्यासाठी त्यांना कोणताच हेतू दिसत नव्हता. काही माणसं तर कायमची तुटली. 1982 साली जनतेच्या आणि प्रशासनाच्या सोयीसाठी माझी स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषणा झाली. पण माझ्या संकटांची मालिका इथे थांबली नाही. धरणीच्या पोटात अजून एक संकट दबा धरून बसलं होतं. 30 सप्टेंबर 1993 किल्लारीचा भूकंप. तब्बल 10,000 माणसं भूकंपात माझ्या डोळ्यात देखत गाडली गेली. जवळजवळ 30,000 माणसं जखमी झाली. माझं गावच्या गाव नेस्तनाबूत झालं. घराच्या घर कोसळून कित्येक संसार त्याखाली गाडले गेले. पाहावं तिकडे दुःख, वेदना, यातना आणि रडून रडून पाणी आटलेले भयभीत डोळे. निसर्ग माझ्यावर नेहमीच कोपत राहिला.
त्याला आजपर्यंत माझी दया आलीच नाही. जमिनीला पडलेल्या भेगा आणि माझ्या माणसांच्या हातावरील दारिद्र्य रेषा यांच्यात काहीच फरक राहिला नव्हता. पण त्यांना हवी होती साथ, हवा होता पाठीवर विश्वासाचा हात. त्यांच्या वेदना समजून घेणारं कोणीतरी हवं होतं. पण पुढची 10 वर्ष परिस्थिती काहीच बदललेली नव्हती. या सगळ्या संकटांचा खंबीरपणे मुकाबला करून माझ्या लेकरांनी स्वतःच्या विकासासाठी शिक्षणाची कास धरली. स्वतः शिकले आणि पुढच्या पिढ्यांसाठी झटले. आज माझं नाव लातूर पॅटर्न या नावानं देशभर गाजतंय. ते केवळ इथल्या होतकरू विद्यार्थ्यांमुळे आणि शैक्षणिक संस्थांमुळे. माझी लेकरं शिकली, पदवीधर झाली, पण हाताला काम नव्हतं. दुष्काळ, भूकंप, बेरोजगारी या सर्व संकटांना कंटाळून माझी लेकरं मला सोडून स्थलांतर करत होती आणि मी मात्र हताशपणे हे दृश्य पाहत होतो. मी तळमळत होतो विकासासाठी. मी धडपडत होतो माझ्या उत्कर्षासाठी. मी वाट पाहत होतो एका खंबीर नेतृत्वाची. आणि तो दिवस आला. माझी वाट पाहणं, सोसणं संपलं. आपल्या महाराष्ट्राला लाभलेले कर्तबगार मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माझ्या विकासाची सुरुवात झाली. पाण्यासाठी तळमळणाऱ्या माझ्या लोकांसाठी रेल्वेनं पाणी आणण्याचं अति महत्त्वाचं काम त्यांच्या प्रयत्नातून साकार झालं आणि माझ्या लोकांबरोबर मीही सुखावलो. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेनं पाणी आलं. जलयुक्त शिवारसारख्या योजनेतून ओसाड पडलेल्या माझ्या भूमीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं हिरवं रान डोलू लागलं. धरणी माता जी कोरडी पडली ती पाण्यानं भरली. माझ्या लातूरकरांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाकेला साद देत माननीय पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जिल्ह्यातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि महापालिकेत परिवर्तनाचा इतिहास घडवला. माझ्या लेकरांच्या हाताला काम मिळावं म्हणून संभाजी भैयांच्या आग्रहाला आणि प्रयत्नांना आशीर्वाद देत माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूषजी गोयल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 31 मार्च 2018 रोजी मेट्रो कोच आणि EMU म्हणजेच इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट ही फॅक्टरी माझ्या भूमीत उभारण्याचं स्वप्न आज साकार होताना दिसतंय. भूमिपूजनाचा हा ऐतिहासिक सोहळा इथे पार पडतोय. ज्या फॅक्टरीच्या उभारणीमुळे माझ्या 50,000 भूमिपुत्रांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होणार आहे. रेल्वे कोच बनवण्याच्या फॅक्टरी सोबतच आज माझ्या भूमीत त्या संबंधित जवळपास अनेक लघुउद्योग आणि अनेक जोडधंदे उभे राहणार आहेत. या जोडधंद्यातून भविष्यात हजारो हातांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आता मला ठाम विश्वास आहे की माझं भविष्य याच्यापेक्षाही उज्ज्वल असणार आहे. माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूषजी गोयल, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझा भूमिपुत्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी वचनपूर्ती करून माझ्या भूमीत ही विकासाची गुढी आज उभारली आहे. यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यापुढे मी आणि लातूरकर नेहमीच त्यांच्या सोबत असू याचं आश्वासन देतो. आठवड्यामध्ये लातूरला देशातली 4थ्या नंबरची कोच व बोगी फॅक्टरी निर्माण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेऊन त्याच्यामध्ये इथले जे आपले पालकमंत्री संभाजीराव पाटलांचा प्रयत्न, यात सर्वांच्या
सहकार्यानं इथं जे होत आहे हे अत्यंत स्तुत्य घटना आहे. हा उद्योग आल्यानंतर औद्योगिक प्रगती तर होईलच, परंतु साधारणतः 50,000 लोकांना नोकरी या ठिकाणी मिळू शकेल. मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यात आर्थिक उलाढालीला भरपूर चालना मिळेल. ज्या लहान लहान उद्योगाला त्यातलं छोटं छोटं काम मिळणार आहे, अशा साधारणतः 2,000 इंडस्ट्रीला या मोठ्या उद्योगातून काम मिळेल. इथले जे सुशिक्षित बेरोजगारी जे मुलं आहेत तर त्यांना रोजगार लवकर उपलब्ध होईल आणि त्याच्यामुळं त्यांचं कुटुंब सुधारलं जाईल. आमच्यासारख्या लहान जे व्यापारी आहेत त्यांना एकतर नवीन मोठे उद्योग करण्यासाठी एक प्रेरणा मिळेल. मराठवाड्याचं मागासलेपण हे जे बिरुद आहे हे कायमचं संपेल. जे छोटे छोटे उद्योजक जे आहेत, जे तरुण आहेत, नवीन पिढी, ते उद्योजक छोटे छोटे उद्योग तयार करून माल ते बोगी प्रकल्पाला सप्लाय करतील. 25 लाखापेक्षा अधिक मराठवाड्यातल्या लोकांनी आजवर स्थलांतर केलं आहे. आणि आमच्या लातूर जिल्ह्यातील जे तरुण आहे ते स्थलांतर होण्याचा त्याला पूर्णपणे विराम लागेल. हे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. इथंच त्यांना रोजगार जर मिळाला तर त्यांच्या कुटुंबाला पण त्यांचा फायदा होईल, कुटुंबावर पण त्यांचं लक्ष राहील आणि आईवडिलापासून ते दूर लांब जाऊ शकणार नाहीत. त्याच्यामुळे एक मानसिक आधार जो असतो तो त्यांना इथं राहिल्यामुळं मिळेल. या सगळ्या उद्योगांमधून जो आर्थिक व्यवहार होणार आहे त्या आर्थिक व्यवहारामध्ये लातूरचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. लातूरची प्रगती ह्यामुळे होईल, मराठवाड्याची प्रगती ह्यामुळे होईल, महाराष्ट्राला सुद्धा त्याचा एक अभिमान निर्माण होईल. आणि त्यामुळं मराठवाड्यातील लोक वर्षानुवर्ष केंद्र सरकारला दुवा देतील. संपूर्ण लातूरला पुन्हा सुवर्ण काळ आल्याचं निश्चित आपल्याला दिसून येईल. नवीन स्वप्ने, नव्या उमेदी, नवी पिढी, नवी भरारी, घेण्यासाठी या दूर लातूर, 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 प्रकाशातया आता लक्ष वाटणार दूर. अरे चाहुल ही तर समृद्धीची, दिशा ही खरी